भावांनो, जय शिवराय. मी तुमचा खास मित्र त्रिशूल. आज म्हटलं निवांत दुसरा विषय घेऊ. नेहमी आंदोलन, संघर्ष, राजकारण ह्या सगळ्या गोष्टीवर आपण बोलतोच, पण आज आपल्या भविष्याबद्दल बोलायचं आहे आपल्याला. खरं सांगायचं ना तर कधी वाटलं नव्हतं की तुमची माझी ओळख होईल, आपण सोबत काम करू, लढू आणि जिंकू. पण हे सगळं जे शक्य झालं ना, हे या सोशल मीडियामुळे. पण पुढं काय? सोशल मीडिया म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश नाही, तो फक्त एक मार्ग आहे उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठीचा. यातून आपण क्रांती करू शकतो, लोकांना जागा करू शकतो, तरुणांना घडवू शकतो आणि आपल्या समाजाला एका चांगल्या वळणावर नेऊ शकतो. पण ह्या सगळ्या प्रवासात एक गोष्ट माझ्या डोक्यात ठसकली. आपली पोरं उद्योग व्यवसायात फार कमी आहेत. सरकारी नोकरी, आरक्षण, परीक्षा हे आहेच, पण त्या पलीकडेही उद्योजकता गरजेची आहे. कारण जर 10 तरुणांनी नोकरी मागितली ना, तर 1-2 जणांचं भागल. पण एका तरुणानं जर उद्योग सुरू केला तर तो 10 जणांना नोकरी देऊ शकतो. आणि आपल्याला हवी आहे गरजवंताची सक्षम फळी, जी केवळ जगणार नाही तर दुसऱ्यांना उभं करणार. आता उदाहरणच जर द्यायचं झालं तर आपल्या मराठवाड्यात बघा, वराडात बघा, कितीतरी शेती उत्पादनं आहेत, पण प्रक्रिया उद्योग उभे केलेत का? शेंगदाणा, सोयाबीन, डाळ, फळं याचं ब्रँडिंग करून मोठ्या कंपन्या खूप पैसे कमवत आहेत आणि आपण फक्त कच्चा माल विकतोय. आता ह्याशिवाय मशिनरी आहे, डिजिटल काम आहे, यूट्यूब आहे, IT आहे, ॲप डेव्हलपमेंट आहे, सगळं ओपन आहे हो. फक्त धाडस करून उडी घ्यायची आहे. आता विद्यार्थ्यांसाठीचा आरक्षणाचा मार्ग दादांनी मोकळा केलाय. आता पुढचं काम शेतीपासून ते उद्योगांपर्यंत, छोट्या छोट्या स्टार्टअप पासून ते मोठ्या कारखान्यापर्यंत आपल्या पोरांना पुढे नेणं. आता मी तर म्हणतो, तुमच्याकडे जर काही आयडिया असतील तर बिनधास्त बोला, कमेंटमध्ये लिहा, मी आहे तिकडे. आपल्याला काय काय करता येईल आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात कोणते उद्योग उभे करता येतील, कोणाला जर काय माहिती असेल, कोण कोण काय काय करू शकतो, हे सगळं बिनधास्त शेअर करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आंदोलन आपल्याला हक्क मिळवून देतं, पण उद्योजकता आपल्याला कायमस्वरूपीची ताकद देते. चला तर मग आता आंदोलनाबरोबर उद्योगाचीही क्रांती करूयात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जवान, जय किसान.